नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपलं वेणुगंगा टेक या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, जर आपला PM किसान सन्मान निधी योजनेचा मोबाईल नंबर हरवला असेल किंवा आपल्याला मोबाईल नंबर बदल करायचा असेल तर अगदी सोप्या पद्धतीने आपण आपला मोबाईल नंबर बदल करू शकतो. आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मोबाईल नंबर कसा बदलायचा हेच बघणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती शेअर करा. तर त्यासाठी सुरुवातीला मित्रांनो आपल्याला PM किसानचं हे पोर्टल ओपन करायचं आहे. आणि या पोर्टलवर आल्याच्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या इथं सर्व्हिसेस दिसतात. आता यामध्ये आल्याच्यानंतर आपल्याला इथं अपडेट मोबाईल नंबर हे एक ऑप्शन दिसतंय, यावर क्लिक करायचं. आता अपडेट मोबाईल नंबर क्लिक केल्याच्यानंतर इथं आपल्याला एकतर रजिस्ट्रेशन नंबर मागतंय किंवा आधार नंबर मागतंय. तर मित्रांनो, रजिस्ट्रेशन नंबर जवळपास शेतकऱ्यांना माहीत नसतो, मग आपण यासाठी आधार नंबरचा उपयोग घेऊ शकतो. इथं आधार नंबर चॉईस करायचं आणि त्यानंतर आपला जो काही आधार नंबर आहे तो इथं आधार नंबर टाकून हा कॅप्चा कोड इथं टाकून सर्च या बटनवर क्लिक करायचं आहे. अगदी सोप्या पद्धतीने आपण हे करू शकतो. तर मित्रांनो, इथं आधार नंबर टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर हा कॅप्चा कोडसुद्धा टाकून घ्यायचा आहे. आणि सर्च या बटनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर सर्च केल्याच्यानंतर आपल्याला गेट आधार OTP यावर क्लिक करायचं आहे. म्हणजे तुमच्या आधार लिंक जो मोबाईल आहे त्यावर हा OTP येणार आहे. आणि तो OTP आल्याच्यानंतर आपल्याला इथं तो OTP टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर पुढील प्रक्रिया करायची आहे. ज्या बांधवांना आपला मोबाईल नंबर बदलायचा असेल अशा बांधवांसाठी हे आहे. कारण आपल्याला जर पैसे आले तर आपल्याला पैसे आल्याचा मेसेज कसा येणार, म्हणून ही प्रक्रिया करू शकता. तर व्हेरीफाय OTP केल्याच्यानंतर व्हेरीफाय OTP आणि त्यानंतर आपली जी काही इन्फॉर्मेशन आहे ती सर्व इन्फॉर्मेशन यावर दिसते. अशा पद्धतीनं आपलं इथं नाव, रजिस्ट्रेशन नंबर हे सर्व माहिती दिसते. आता यानंतर आपल्याला काय करायचं, एंटर न्यू मोबाईल नंबर. आता नवीन मोबाईल नंबर इथं टाकल्याच्यानंतर आपल्याला परत गेट OTP करायचं आहे. आणि गेट OTP केल्याच्यानंतर जो OTP येईल तो आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, आता मला काही हा मोबाईल नंबर बदलायचा नाही, त्यामुळे मी प्रक्रिया पूर्ण आपल्याला दाखवू शकणार नाही. मात्र अशा पद्धतीने आपण गेट OTP करून तो OTP टाकल्याच्यानंतर आपला मोबाईल नंबर हा बदलला जाणार आहे. अशी ही महत्त्वाची माहिती होती. आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.